चला प्लेयर ऑफ द मॅच मनीष पाटील आपण या. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मार्कवरती सज्ज होत आहेत. श्रीकांत यांचा अगदी पहिला चेंडू खूप छान रीतीने खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. गतीमध्ये थोडीशी भटकंती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा परिपाक मात्र या ठिकाणी आपण अनुभवू शकतायत. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव जी फलकामध्ये समाविष्ट केली जाते. श्री गणेश होतोय धाव फलकाचा. सलामीवीर दोन आघाडीचे धडाडीचे फलंदाज, एका बाजूने सूरज पाटील या आधीच्या मॅचचा हिरो आणि त्याच्या साथीने केतन पाटील. श्रीकांत पुनश्च एकदा खूप चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्यावरील अगदी फुलर लाईनचे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत श्रीकांत यांच्या माध्यमातून. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी पताका रोवून आलेले आहेत. चांगला कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे आणि येथून आपला विजयी रथ सातत्यपूर्ण रीतीने गतिमान ठेवण्यासाठी प्रयत्नशील असे हे दोन्ही संघ आहेत. श्रीकांत आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल स्क्वेअर कटचा फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळाला. शॉट पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये अप्रतिम योगदान क्षेत्ररक्षकाचं मानावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र डेडिकेशन बघायला मिळालं. वैभव यांच्या माध्यमातून चाणाक्षपणा त्या ठिकाणी दर्शवला आणि आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं कार्य त्यांनी केलं. पुन्हा एकदा श्रीकांत षटकामधील पुढील चेंडू घेऊन. कुलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्क लेंथ मध्ये जणू काही महारथ हासिल केलेला आहे श्रीकांत यांनी. सातत्यपूर्ण रीतीने फुलर लेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट जरूर आला, तदनंतर एक डॉट आणि तदनंतर 3 सिंगल्स अशा रीतीने या षटकाची हाताळणी करण्यात आलेली आहे. 4 धावा आहेत फलकावर. वन्स अगेन श्रीकांत षटकामधील पुढील चेंडू घेऊन. हा देखील चेंडू व फुलर लेंथ वरतीच पाहायला मिळाला. कन्सिस्टंट राहिलेला. पाच धावा आहेत फलकावर. वन्स अगेन बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. येथे मात्र आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. 6च्या 6 चेंडू मात्र फुलर लेंथ वरतीच हाताळले आणि अंततः एक परफेक्ट विकेट हिटिंग डिलिव्हरी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 धावा आहेत फलकावरती. पहिला धक्का लागलेला आहे सूरज रवींद्र पाटील याच्या रूपाने. महत्वपूर्ण हादरा मैत्रीच्या शिलेदार या संघाला आपण पाहू शकलात. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये श्रीकांत यांच्या माध्यमातून अप्रतिम स्वरूपामध्ये आपण सातत्यपूर्ण रीतीने पाहिलेले आहे. जसप्रीत बुमराह यांची मात्र परिपूर्ण आठवण करून देत असताना पाहायला मिळाले या संपूर्ण षटकामध्ये. उच्चस्तरीय गोलंदाजीचं पृथक्करण श्रीकांत यांच्या माध्यमातून. एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्यांना सुसंधी प्राप्त करून दिली आणि त्या संधीचं सोनं मात्र श्रीकांत यांनी केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आणि महत्वपूर्ण सूरज ची विकेट देखील आपल्या नावे करत असताना बघायला मिळाले. षटक क्रमांक 2 लावते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय.
रोशन बॉलिंग ट्रॅकवर. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूने भन्नाट क्षेत्र रक्षण मात्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. रोशन यांच्या माध्यमातून अद्वितीय स्वरूपाचं क्षेत्ररक्षण. फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवले जात आहेत. थोडीशी डळमळीत स्वरूपाची सुरुवात. आदरणीय सन्माननीय नवनीत पाटील निहे, आदरणीय हितेश पावडे किराट, आदरणीय सुरेश पावडे आंबेदे, आदरणीय पंढरी पाटील आंबेदे आणि आदरणीय सन्माननीय अविनाश अधिकारी या मान्यवरांना आम्ही विनम्रतापूर्वक विनंती करतोय की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. किराटगड क्रिकेट लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रोशन षटकातील पुढील चेंडू घेऊन फुटा स्वरूपातील चेंडू आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने एक बहारदार फटका. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से फटके तो मिलेंगे जोरदार फटके. आणि उपयुक्त स्वरूपाचा चौकार मात्र या ठिकाणी सजविला जातोय. 4 धावांच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी हलकासा वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचतोय. ते 9 या अंकावर. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. एक चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयास होता. थोडासा दूर राहिला फलंदाज. चेंडूची लेन थोडीशी खेचली होती ऑफस्टमच्या पलीकडे आणि त्या कारणास्तव येथे मात्र आपण पाहू शकलात एक लीगल डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. ऑन साइडला सजवलेला फटका. आकाश बाबूराव गरत त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत. खूप सुंदर रीतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. संथ आणि शांत स्वरूपाची सुरुवात आहे. कृष्णेच्या पात्राप्रमाणे नीरव आणि अगदीच शीतल पद्धतीने या धावा येत आहेत. 10 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये फलंदाजांना जोखडून ठेवण्यामध्ये सुयशस्वी ठरलेले आहेत ते गोलंदाज रोशन. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूपच सुंदर गोलंदाजी रोशन गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 11 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा दिलेल्या आहेत. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये हा सर्वात सक्सेसफुल पॉवर प्ले ठरू शकतोय धावांच्या बाबतीमध्ये. इकॉनॉमिकल पॉवर प्ले. ते रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने, परंतु बॅट अँड बॉल कुठल्याही प्रकारे समन्वय जुळून येत नाहीये अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकतात. 2 षटकांचा खेळ अपरिपूर्ण होतोय आणि 2 षटकांमध्ये 5च्या सरासरीने केवळ 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व अधिराज्य सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. RPS किंग किराट या संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन असताना देखील केवळ 10 धावा खर्च केलेल्या आहेत त्या 2 षटकांमध्ये. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. आकाश बाबूराव घरत पहिल्या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. 34 धावांचं अभूतपूर्व योगदान त्याने दिलं होतं. समवेत चांगली गोलंदाजी केली होती. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला 19 धावांची आवश्यकता असताना केवळ 5 धावांचं एक दर्जेदार षटक आकाश बाबूराव घरत यांनी हाताळला आणि आपल्या संघाला निसटता विजय मिळवून दिला होता. तो गोलंदाज सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहू शकतायत केतन. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये आकर्षक स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी. आकाशचा पुढील चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट.
फॉलो थ्रू मध्ये झेलला एकंदरीत चेंडूला गॅदर करण्याची जी संधी होती त्यामध्ये थोडंसं अपयश आलं, कारण बॉडी लँग्वेज पूर्णपणे इन ॲक्शनमध्ये असताना अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये चेंडूला कलेक्ट करणं तितकंसं पण शक्य नसतं. तेच घडलं आकाशच्या बाबतीमध्ये. सिंगल आहे त्या ठिकाणी. थेंबे थेंबे तळेसाची अगदीच शांत संथ अशी सुरुवात म्हणावी लागेल मैत्रीच्या शिलेदार संघाकडून. गाडीचा गिअर चेंज करण्याची आवश्यकता आहे. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण ही स्पेशालिटी ठरलेली आहे. आकाश बाबूराव घरात या गोलंदाजाची ही खासियत बनत चाललेली आहे. खूप चांगल्या व्हेरिएशन सहित तो गोलंदाजी करतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा टप्पा मेंटेन करण्यामध्ये देखील त्याला सुयश प्राप्त होतंय. या आधीच्या सामन्यामध्ये तेच दाखवलं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अगदी कन्सिस्टंट परफॉर्मन्स कसा करावा याचं खूप सुंदर उदाहरण. किराट गटातील एक नामांकित खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं हे दर्शवून देतोय. ते स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपसाठी. थोडेसे फंबल जाळले, थोडेसे लटपटले, तारांबल उडाली. तत्पूर्वी आपण पाहू शकताय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स त्या ठिकाणी होते. धावांचा आलेख मात्र हलकासा उंचावला जातोय आणि एकंदरीत जाऊन पोहोचतोय फलकावर 13 या अंकावर. 13 रन्स आहेत स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी आकाश बाबूराव घरत यांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल टॅप केलेला आहे. डीप स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. डीप मधून चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची देखील साथ मिळते मुख्य खेळपट्टीवरती. आरपीएस किंग किराट पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री प्रदान केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. गुणतालिकेमध्ये 2 गुणांची त्यांनी कमाई केलेली आहे एका चांगल्या नेट रन रेट सहित. आणि आशा आणि अपेक्षा एका उत्साही वातावरणातून सलग 2 विजय प्रस्थापित करण्याचा मनसुबा मनकवडा मनोरथ बाळगून त्या सामन्यामध्ये उतरलेले आहेत. हा देखील चेंडू खूपच चांगला होता. ऑफस्टमच्या पलीकडे शफर होल खेळण्याचा प्रयत्न परिपूर्णरित्या फसला. आयसीसी नियम क्रमांक 23 लेग बाईटचे संकेत प्रीतम तामोरे ब्रँड ऑफ वरोर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शविले जात आहेत. धाव फलक मात्र अतिशय धीम्या गतीने पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रोग्रेस कार्डवर 15 या अंकावर षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावरती आपण पाहतोय. आकाश घोरात यांच्या माध्यमातून बहारदार गोलंदाजी, उच्च श्रेणीय गोलंदाजीचा दिलकश नजराणा या ठिकाणी प्रस्तुत करत असताना पाहायला मिळतोय. आकाश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पंच इंटरेस्टेड असतील का? यस, व्हाईट बॉल दर्शवण्यात आलेला आहे. खराब चेंडू चे संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये जरूर ऍड केली जाईल. या संपूर्ण एकंदरीत 3 षटकांचा आपण सारांश जर लक्षात घेतला तर केवळ एकच चौकार आलेला आहे. बाकीच्या चेंडूंवरती गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. वाखाणण्याजोगी कामगिरी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. कमी गतीने हाताळलेला चेंडू, एक योग्य ट्रॅप रचला आकाशने. गती परिवर्तन केलं. शॉर्ट ऑफ लेंथ वरून जबरदस्त उसळी प्रदान केली होती चेंडू आणि तदनंतर आपण पाहू शकलात डीप स्क्वेअर लेग मध्ये एक देखणा झेल परिपूर्ण केला जातोय. आकाश बाबूराव गरजच्या अकाउंटमध्ये विकेट मात्र या ठिकाणी कोरले जात आहे. फलकावरती 16 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय. खूप सुंदर गोलंदाजी. एक गोलंदाज सक्सेसफुल कधी ठरतो? जेव्हा त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन्स असतात. त्या व्हेरिएशन समवेत फील्ड सजावट तो कशा रीतीने करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि या आधीचा चेंडू आकाशने जो एकंदरीत वाईड ऑफ द ऑफस्टम हाताळला, तदनंतर थेट तो शॉर्ट ऑफ लेंथ वरून एक जबरदस्त उसळी घेणारा चेंडू त्याने हाताळून अगदी परफेक्ट फलंदाजाला बाद केलं. कारण टेनिस बॉल आणि लेदर बॉलमध्ये जे फरक आहेत ते लक्षात घेणं खूपच गरजेचं असतं क्रिकेटच्या विश्वामध्ये. जेव्हा तुम्ही लेदर बॉलने क्रिकेट खेळत असता, एक बाजू पूर्णपणे चमकदार असते, दुसरी बाजू पूर्णपणे रफ असते. याचा अर्थ तुम्ही चेंडूला प्रचंड स्विंग करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे चेंडूला स्विंग करण्याची एक अनुभूती असते, एक अधिकार असतो, तेव्हा कुठेतरी गोलंदाजांसाठी वाव मिळतो. परंतु जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असाल
तर तुमच्याकडे परफेक्ट टप्पा, त्या टप्प्या समवेत जर आपण पाहिलं तर परफेक्ट बाउन्स तुम्हाला चेंडू करता आला पाहिजे तुमच्या शोल्डरमध्ये. ती परफेक्ट पॉवर तुम्हाला जनरेट करता आली पाहिजे. एक चांगली ग्रिप तुमच्याकडे असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो सराव. एक गोलंदाज सर्वात जास्त यशस्वी कधी ठरतो जेव्हा तो फलंदाजाचा माइंड रीड करायला शिकतो. आणि या सर्व काही गोष्टींची अनुभूती आपल्याला पाहायला मिळाली आकाश बाबूराव गरत यांच्या माध्यमातून. फलकावरती आतापर्यंत 16 धावा पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्ती अखेर. एक चांगलं क्रिकेट छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगावच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये किराटगड क्रिकेट लीग 2025 7वा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा ऑल इज वेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पहिल्या दिवसामध्ये. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. स्वतः संघ मालक रोशन प्रकाश गायकवाड किराटगावचा ब्रँड बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरतायत. ओजस्वी आणि तेजस्वी गोलंदाजी समोर कांतीहीन फलंदाजी. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन बॉलर तयार रोशन. कार्पेटला रोल करत असताना आपण पाहतोय ग्रीन ग्रास वरून चेंडू निघून जातोय. आकाश गरत यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये सिंगल. भारदार गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाजी मार्क वरती आशिष पावडे यांना आपण पाहतोय किराटगावातून बिलॉंग करतायत. आज चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये संघ असताना सावरण्याची भूमिका ती जबाबदारी आशिष पावडे यांच्या अंगा खांद्यांवर. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ फेज सेंटर वरून चेंडू सरळ निघून जातोय. आशिष पावडे ब्रँडेड चौकार 4 धावा. अतिशय उपयुक्त असा चौकार म्हणावा लागेल परंतु या कामगिरीमध्ये सातत्य देखील ठेवावं लागेल. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. ती कसर भरून काढण्याची नितांत येथे गरज आहे. आशिष पावडे ती भूमिका साकारतील का? पुढील चेंडू घेऊन रोशन. ट्वेंटी 21 धावा आहेत फलकावर. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रावरून चेंडू सरळ निघून जातोय. आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, फास्ट अँड फ्युरियस. व्हॉट अ स्ट्रोक. स्वीट अँड स्मार्ट, सेन्सेशनल बॅटिंग आशिष पावडे. या इनिंगला मात्र कन्सिस्टंट ठेवावं लागेल. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ आपण 16 धावा पाहिलेल्या आहेत परंतु रोशनच्या चौथ्या षटकावर आशिष पावडे खूप चांगले बरसतायत. यावेळेस देखील चांगला फटका खेळलेला आहे. कव्हर स्वीपर कव्हरच्या दिशेने सिंगल त्या ठिकाणी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीप मध्ये. वैभव यांच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते ते 28 या अंकावर. आतापर्यंत षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. रोशन पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये आशिष पावडे यांच्या माध्यमातून. एक षटकार एक चौकार नितांत आवश्यकता देखील होते. तुम्हाला जर फाईट करायचं असेल तर गोलंदाजांकरिता 6 षटकांमध्ये ॲटलिस्ट 50+ स्कोर तरी तुम्ही करायला हवा जेणेकरून गोलंदाजांकडे काही संधी उपलब्ध होऊ शकते. इथे फटका फसलाय. चेंडू सरळ जाऊन विसावला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे. खूप सुंदर झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका अदा करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. डळमळीत अवस्था आशिष पावडे यांनी सावरण्याचं कार्य जरूर केलंय. स्ट्राईक आपल्याकडे त्यांना राखून ठेवावी लागेल संघाला एका सुस्थितीमध्ये पोहोचवण्यासाठी. सध्या 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. जबाबदारी स्वीकारावी लागेल. म्हणतात ना की मानवी आयुष्यामध्ये सर्वात बेस्ट टॉनिक कोणतं असेल तर ते टॉनिक आहे जबाबदारीचं. कारण एकदा जबाबदारी नावाचं टॉनिक तुम्ही प्यालात
की आयुष्यभर तुम्हाला थकवा येत नसतो आणि ती जबाबदारी आशिष पावडे यांना स्वीकारावी लागेल मॅच मध्ये. ते देखील लावडपील आपण पाहू शकतायत. एका पाठोपाठ एक विकेटची पडझड जी काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. ऑफिशियली जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा जो खेळ आहे परिपूर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि आदरणीय सन्माननीय हितेश पावडे किराट यांच्याकडून आशिष पावडे यांच्या उत्तुंग षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सामना समाप्त झाल्यानंतर आपण ते कलेक्ट करावं. आदरणीय सन्माननीय अविनाशजी अधिकारी या स्पर्धेचे विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून या स्वागत सन्मानाकरिता आदरणीय प्रफुल्ल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शिरदिल व्यक्तिमत्व आदरणीय अविनाशजी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय प्रफुल्लजी पाटील यांच्या शुभ हस्ते सरांना आपण सन्मानित करतोय. या पाटील नेटवर्क काही क्षणांसाठी आपण हा मौलिक क्षण कैद करूयात. मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय अविनाशजी अधिकारी साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे KGCL च्या 7व्या सीझन मध्ये. आकाश टॅप केलेला आहे. रक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सिंगलच मिळेल. 29 धावा आहेत फलकावर. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. लीग फॉर्मॅट 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आपण पाहतोय अगदी गावोगावी लीग फॉर्मॅटला एक अधिकृत अशी पसंती मिळाली आणि या 2025 येता आपण पाहतोय संपूर्ण भारतामध्ये तुम्ही जिकडे जाल तिकडे लीग फॉर्मॅट मात्र तुम्हाला जरूर बघायला मिळेल. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेलेला आहे. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 5वं षटक आहे प्रगती पथावर. एक इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजेच आकाश बाबूराव गरत आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणाऱ्या सामन्याचा पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून करीत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच धर्मवीर रॉयल किंग लालोंडे विपक्ष श्री मोरेश्वर स्मृती उर्से. पहिल्या सत्राचा खेळ जसा समाप्त होईल आपण नाणेफेक करण्याकरिता यावं ही नम्र विनंती. जबरदस्त भन्नाट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी डीप मधून परफेक्ट रॉकेट थ्रो रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलने. कवराज पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली फेकी बघायला मिळाली. परफेक्ट थ्रो. इथे या लाईन मध्ये थोडासा बिघाड आहे. वाईट बॉल पंच दर्शवित आहेत. आशिष पावडे एक जबरदस्त देखना षटकार त्यांच्या बॅट मधून जरूर आला. एक चौकार देखील चांगला टच तर दाखवलेला आहे. आणखीन 3 ते 4 मोठे फटके जर त्यांच्या बॅट मधून आले तर संघ सुस्थितीमध्ये जरूर पोहोचवू शकतोय. आपल्या ॲबिलिटी क्षमता त्यांनी दर्शवल्या या मॅच मध्ये. चांगले फटके खेचून सन्मान दिला. शॉर्ट लेग मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू सिंगल येते आणि एकेरीच्या सहाय्याने आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. षटक क्रमांक 5वा आहे प्रगती पथावर. आकाश इकॉनॉमिकल ठरला या स्पेल मध्ये देखील. पारस पवार ऑन स्ट्राइक. टॉस स्वरूपातील चेंडू होता. व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. आणखीन सरावाची आवश्यकता जरूर आहे.
5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. खूप चांगलं डिसिप्लिन येथे मात्र जरूर मेंटेन करण्यात आलं. 5 षटकांसाठी परफेक्ट 25 मिनिटे खर्च करण्यात आले. चांगलं डिसिप्लिन मी कौतुक करेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. अशी डिसिप्लिन प्रत्येक संघाने दाखवा जेणेकरून आजच्या दिवसामधील सामने आपण परिपूर्ण करू शकू. 6 मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. आशिष पावडे यांच्या प्रत्येक षटकाराकरिता हितेश पावडे यांच्याकडून 200 रुपीजचा कॅश प्राइज आहे, लक्षात असू द्या. चला गाई करा, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 6 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र टायमिंगचा अभाव होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये तेजसच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट केला जातोय. आशिष पावडे यांच्या खेळीस ते पूर्ण विराम लागलेला आहे. एक लो स्कोरिंग टोटल मात्र या मॅच मध्ये जरूर पुढे येते. न्यू बॅटर मंद पावलांनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करत असताना एक जुना जाणता खेळाडू पहिल्या मॅच मध्ये खरोखरच हिरोची भूमिका अदा केली होती. संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला होता असे नितीन पावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली होती. पॉवर प्ले मध्ये नितीन पावडे यांनी 6 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरिता ती गोलंदाजी मात्र टर्निंग पॉइंट ठरली. आता एक फलंदाज म्हणून कशा रीतीने खेळणार नितीन पावडे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मयूर. अनेक तरुण खेळाडूंसाठी खूप चांगला आदर्श नितीन पावडे यांनी आज जरूर उभा केलेला आहे. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला आवश्यकता आहे ते एका सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याची आणि त्यासाठी काही मोठे फटके अत्यावश्यक अपरिहार्य आहेत. फुटा स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बहारदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. येस नो हा ना तू मैं एकच कलागीतुरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तत्पूर्वी मिळते ती केवळ सिंगल. चला यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता दुसरा ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि श्री मोरेश्वर स्मृती उर्से कृपया करून या. नाणेफेक परिपूर्ण करण्याकरिता एक डिसिप्लिन फुल क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालंय. चांगली शिस्त दाखवलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या आरपीएस किंग किराड्या टीमने. खूप आवश्यकता होती. एका चांगल्या डिसिप्लिनची इतर संघ देखील आदर्श घेऊ शकतात. येथे एक बाउन्सिंग रायझिंग डिलिव्हरी प्रेझेंट केली जाते. पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. खराब चेंडूचे संकेत त्या ठिकाणी दिले जात आहेत. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव तर जरूर ऍड केली जाईल. दुसऱ्या बाजूने फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला परततोय. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, तदनंतर डॉट. तिसऱ्या चेंडूवर सिंगल, तदनंतर आणखीन एक डॉट आणि वाईट चेंडूवरती या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. केवळ 34 धावा झालेल्या आहेत. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये खेळून काढलेला फटका आकाश घरत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. जबरदस्त रॉकेट थ्रो होता. खूप सुंदर फेकी. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच उच्च श्रेणीय फेकी झाली आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. येथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवून दिलेला आहे. सॉलिड फिल्डिंग. एक काळ होता जेव्हा भारतासाठी एकनाथ धुंडू सोलकर एक क्वालिटी क्षेत्ररक्षक म्हणून आपली भूमिका अदा करायचे. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरती युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ ही नावं पुढे आली ती 20व्या दशकामध्ये. त्यापुढे जाऊन रोहित शर्मा, विराट कोहलीचा क्लास आपण पाहिला आणि त्याच कालावधीमध्ये रवींद्र जडेजा. सर्वांची आठवण करून दिली आकाश घरतने. फलकावरती धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर 37 धावा झालेल्या आहेत. पहिल्या सत्राचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये या ठिकाणी परिपूर्ण होतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष
निर्धारित 6 षटकांमध्ये आरपीएस किंग किराट या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. एक लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी जरूर पुढे येते, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच टोटल छोटी किंवा मोठी नसते हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. असे कितीतरी रंजक किस्से पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिजवलयावर घडलेले आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आमचा तिसरा पुकार आहे कॉमेंट्री स्टुडिओमधून धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि श्री मोरेश्वर स्मृती उर्से दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडू विनाविलंब या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. चला नेक्स्ट मॅच, थोडीशी त्वरा करा. आयकॉन खेळाडू यांना मी नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेअंतर्गत. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसामधील मॅच नंबर 5 धर्मवीर रॉयल किंग लालोंडे विपक्ष श्री मोरेश्वर स्मृती उर्से. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे विपक्ष श्री मोरेश्वर स्मृती उर्से. नेक्स्ट मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचतोय. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या सत्राचा खेळ समोर येतोय. बॉलर तयार. नितीन पावडे यांचा पहिला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला जातोय. सिंगल येते. सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत पाटील अँड रोहन पावडे. 38 धावा चेस करायच्या आहेत. टार्गेट सर आपण आकलन करून पाहिलं तर जरूर छोटा आहे, परंतु या आधीच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजीच्या बळावर मैत्रीचे शिलेदार संघ जिंकलेला आहे. आपल्या कामगिरीची त्यांना स्वतः आठवण करावी लागेल. सूरज रवींद्र पाटील 6 चेंडूंमध्ये 10 धावा दिल्या नव्हत्या. नितीन पावडे यांनी 6 चेंडूंमध्ये केवळ 4च धावा दिल्या होत्या. आणि तशीच गोलंदाजी जर या मॅच मध्ये केली तर जरूर जिंकू शकतायत. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. साइड स्क्रीनचा वेध घेत असताना चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. दंड 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 करत सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. चांगला फटका पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रोहन पावडे यांच्या बॅट मधून. किराड गावातून बिलॉंग करणारा एक हरहुंडणारे बॅटर सलामीवीराच्या भूमिकेमध्ये. 6 धावा आहेत फलकावर. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. हा झेल घेणं
अत्यंत अपरिहार्य होतं, कारण धावा कमी झालेल्या आहेत. जर येथे रोहनची विकेट आली असती तर खऱ्या अर्थाने थोडंसं मोमेंटम शिफ्ट होऊ शकलं असतं, परंतु जर आणि त्याला थारा नाहीये क्रिकेटच्या विश्वामध्ये. 7 रन्स प्रोग्रेस कार्डवर 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज खुलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली झालेली आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूपच गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. विचार करा, सूर्यकुमार यादवने जर डेव्हिड मिलरचा झेल सोडला असता तर भारतीय संघ विश्वविजेता बनू शकला नसता. लॉरा वुल्फार्ट हिचा झेल जर अमनजीत कौरने सोडला असता तर तेथे देखील भारतीय संघ विश्वकरंडक गमावून बसला असता. येथे सूरज रवींद्र पाटील यांनी केलेली चुकी थोडीशी महागात जरूर पडू शकते. 8 धावा आहेत फलकावर. इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका वाडिश लॉंगॉन परिक्षेत्रामध्ये खूप चांगला बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 9 अंकावर. 9 रन्स. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप्स मध्ये पुश केलेला चेंडू सुरेख पद्धतीने उपयुक्त धावा जोडण्याचं कार्य फलंदाज मात्र करतायत मिस्टर श्रीकांत पाटील. धावसंख्या सरळ जाऊन झेप घेते. 13 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होतोय. नाणेफेकीची प्रक्रिया त्या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत 2 संघांमध्ये. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत 2 संघांमध्ये. श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकतात धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. काट्टा असा उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाच्या बाजूने. मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. संकेत काय वाटतंय, प्रथम फलंदाजी की मग गोलंदाजी? प्रथम क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण. काय वाटतंय, प्रतिस्पर्धी संघ खूप चांगली कामगिरी जरूर करून आलेला आहे. अतिशय चुरशीचा सामना झाला, तरी पण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा. जेवढे प्रयत्न होतील तेवढं. नक्कीच. कसं वाटतंय तुला आयोजन नियोजन या स्पर्धेची तू किती प्रतीक्षा करत असतोस आणि एन्जॉय करतोय स्पर्धा खेळत असताना? खरोखर एन्जॉय करतोय, कारण वर्षातून एकदाच लीग होते आणि पूर्ण म्हणजे असं बघायला गेलं तर आता खूप टुर्नामेंट कमी झाल्यात आणि KGCL म्हटलं तर एक मानाची स्पर्धा आहे आपल्या गटाची. खेळाने खूप एन्जॉय करतोय. नक्कीच. संकेत, आपल्या खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत हितेश शंकर पाटील आमच्या समवेत जोडले जात आहेत. प्रथम फलंदाजी करायची आहे. काय वाटतं आयडियल स्कोर आणि पहिल्या सामन्यामध्ये अशा कोणत्या चुक्या झाल्या किंवा कोणत्या प्लस पॉईंट्स आहेत ज्यावरती नक्कीच तुम्ही अजून विश्लेषण कराल ह्या येणाऱ्या सामन्यामध्ये, आणि खेळाडूंना जे डगआउट्समध्ये प्लेयर्स आहेत त्यांना काय संदेश द्याल? नक्कीच दीपेश, आता हे संध्याकाळचं सत्र आहे, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ फर्स्ट बॅटिंग राहणं हे एक बेनिफिट राहतं आणि नक्कीच समोरच्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचा एक थोडासा फायदा आम्हाला भेटेल. आणि या अगोदरचा आम्ही जो सामना खेळलो त्यामध्ये नक्कीच तो सामना ॲक्च्युली आमच्या बाजूनी होताच, कारण की त्या रन रेटने आम्ही चाललो होतो, परंतु मध्येच एका ओव्हरमध्ये थोडासा गोंधळ झाला, 2 विकेट गेले आणि थोडीशी प्रेशर येऊन धावसंख्या थोडीशी संतावली आणि नक्कीच तो सामना समोरच्या टीमकडे गेला होता, परंतु तो खूपच एकदम अतितटीचा झाला आणि तो सामना टाय झाला समोरच्या संघाला आणि आम्हाला 1-1 गुण भेटला आहे. तरी आमच्या आशा उंचावलेल्या आहेत, कारण की नक्कीच तो सामना आम्ही गमावला नाही, तर आमच्याकडे 1 पॉईंट आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं तर
आम्ही ॲक्च्युली जेव्हा लीगचं ऑप्शन झालं त्या लीगच्या ऑप्शनमध्ये सर्व संघांनी 16 खेळाडू घेतले होते, परंतु एक खेळाडू हा शिल्लक राहत होता. तेव्हा मी कमिटीला सांगितलं की शिल्लक राहण्यापेक्षा तो खेळाडू आमच्या संघात येऊ द्या, म्हणून आम्ही 17 खेळाडू घेऊन हे टुर्नामेंट खेळतोय. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला या सामन्यामध्ये संधी देण्याचा आमचा मानस राहील, कारण की ही वर्षातून एकदाच ही KGCL लीग येते आणि आमचा हा किराट गटाचा सण आहे. सण म्हणून आम्ही उत्सव म्हणून हा साजरा करतो आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ आपल्या समाजाने आणि आमच्या किराट गटातील कार्यकारिणीने जे उपलब्ध करून दिले, तर खरोखरच आमच्या ह्या सर्व खेळाडूंकडून जो किराट गट आहे, जो नानिवली, आंबेता, बऱ्हाणपूर, पेठ, उर्से, बोरशेदी, रावते, किराट, लालोंडे ह्या सर्व गावातील जेवढे खेळाडू आहेत हे या सर्वांचे आभारी राहतील. आणि दीपेश, एक मनापासून सांगावं असं वाटतं की आम्ही ही दरवर्षी KGCL ही नानिवली या ठिकाणी भरवत असतो, पण यावेळेस आमच्या जे अध्यक्ष आहेत किंवा कमिटीचे जे सर्व सभासद आहेत, कमिटी आहे, यांनी असं ठरवलं की थोडंसं खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून एक बोईसरसारख्या चांगल्या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. आणि खरोखरच या चांगल्या ग्राउंडवरती आम्हालाच खेळण्याची संधी भेटते. आणि विशेष म्हणजे एवढे जेव्हा स्पर्धा झाल्या, एवढ्या लीग झाल्या, ह्या लीगमध्ये कॉमेंटेटर बरेचसे होते, परंतु या पहिल्याच लीगमध्ये मला वाटतं तुम्ही कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि खरोखरच तुमच्या मार्फत जो आमच्या खेळाडूंचा उत्साह आहे तो नक्कीच वाढत जातोय. धन्यवाद हितेशजी, आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतोय. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण पाहू शकलात लालोंडे संघाच्या बाजूने लागलेला आहे. आशिष नरेश पाटील आणि कौतुक कमळाकर अधिकारी यांचा संघ धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीकरिता श्री मोरेश्वर स्मृती उर्से या संघाला प्राचारण केलेलं आहे. आता आपण वळूया थेट ऑन ग्राउंड लाईव्ह ॲक्शन मध्ये मुख्य खेळपट्टीवर. धन्यवाद. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडूंचा खेळ हा उर्वरित आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 धावांचं लक्ष हे समोर आहे. सद्यस्थितीचा विचार जर आपण केला तर एकतर्फी स्वरूपात ही लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी करायच्या आहेत आणि त्यातही अत्यंत सक्षम असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. श्रीकांत पाटील वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. चांगली कामगिरी केलेली आहे श्रीकांत पाटील यांनी या मॅच मध्ये. एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी देखील बहारदार केली आणि आता एक फलंदाज म्हणून मैदान गाजवतायत. या वेळेला ऑन साइडला आकाश बाबूराव गरत यांच्या बॅट मधून ऍब्सोल्युटली स्मॅश, चेंडू आउट ऑफ द पार्क, लॉंग अँड स्ट्रॉंग. फेसबुकच्या कमेंट मध्येच म्हणायचं झालं तर हा कडक शॉट आकाश घरतच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग, या फलंदाजीसाठीच तो ओळखला जातोय. खूप कमी वयामध्ये खूप मोठा लौकिक हा आकाश घरत याच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बैठक स्ट्रोक कृष्णा लक्ष्मण सातपुते याची अगदी 100% आठवण करून देणारा हा फटका आहे. रचनात्मक, सकारात्मक, होकारात्मक फलंदाजी. धावफलक फार वेगाने जाऊन विसावलेला आहे प्रोग्रेस कार्डवर. 3 0 30 धावा. आकाश बाबूराव गरत, नानिवलीचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केलंय खरोखरच. 4 वर्ष जर आपण मागे गेलो 2021-2022च्या कॅलेंडर इयर मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड खूपच कमी वयामध्ये करणारा हा क्रिकेटपटू आहे कुणबी समाजामध्ये. बरेचशी नावं आहेत त्या यादीमध्ये, परंतु आकाश घरत याने खूप कमी वयामध्ये ही कामगिरी केलेली आहे. यावेळेस मात्र आणखीन एक जबरदस्त फटका. दिलीपेश दरम्यान आपल्या लीगला शुभेच्छा देण्यासाठी श्री विराज गडक वणई युवा एल्गार संघटना पालघर
संस्थापक तसेच शिवसेना संघटक डहाणू तालुका, तसेच श्री शिलिंद लहांगे दाभोण कार्याध्यक्ष शूर झलकारी संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच श्री सिक्कीन करमोडा सरपंच रणकोळ ग्रामपंचायत, तसेच श्री प्रवीण गडग सदस्य रणकोळ ग्रामपंचायत यांनी व्यासपीठावर आज स्थानापन्न व्हायचं आहे. लीग आपले सहर्ष स्वागत आणि आपला सत्कार करू इच्छित आहे. श्री विराज गडग, श्री शिलिंद लहांगे, श्री सिक्कीन करमोडा आणि श्री प्रवीण गडग यांनी एक मिनिट, विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान